नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. आतल्या गोटातून मिळालेली माहिती आहे अनलायझरला की ते ऑस्कर अवॉर्ड देणारी जी टीम आहे ते भयंकर घाबरलेले आहेत आणि त्यांनी हात जोडून विनंती केलेली भारत सरकारला आणि विशिष्ट महाराष्ट्र सरकारला की तुमच्याकडच्या 2 एंट्री पाठवू नका, कारण की त्या जर आल्या तर कुणाला दुसऱ्याला बक्षीस मिळणार नाही. आम्हाला अभिनयाचं पारितोषिक या दोघांना द्यावं लागेल. ते जे 2 एंट्री ज्या ते घाबरलेले आहेत ऑस्कर पुरस्कारवाले, एक एंट्री आहे मनोज जरांगे पाटलांची, दुसरी माननीय रोहितदादा पवार यांची. ह्यांनी जी उपोषणाची नाटकं केलेली आहेत त्या नाटकाला यावेळेस ऑस्कर पारितोषिक देणं भागच आहे अभिनयाचं. बाकी सगळे चित्रपट निर्माते आणि अभिनेते भयंकर घाबरलेले आहेत आणि त्यांनी हात जोडून विनंती केली. आधी भारत सरकारला केली, नंतर देवेंद्र फडणवीस यांना केली की काहीतरी टेक्निकल ग्राउंड दाखवा आणि एवढ्या फक्त एंट्री रोखून धरा, आम्ही तुम्हाला वाटेल ते देतो. ह्या ज्या दोघांनी जे नाटकं केले त्याच्यामध्ये काहीच घडलेलं नाही, मी तुम्हाला सांगतो. यांनी उपोषण जाहीर केलं त्या दिवसापासून सगळे सांगतात की हे बंकस. जरांगे पाटलांबद्दल आज काही मी जास्त बोलणार नाही, पण रोहितदादा पवार यांनी कर्जमाफीच्या बद्दल जे काही तारे तोडलेले आहेत अकलेचे, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या आजोबांना जरा खडसावून विचारायला पाहिजे होतं की ते कृषी मंत्री पण दीर्घकाळ भारताचे राहिलेले होते. इतका सलग कालावधी कुणालाच भारतामध्ये कृषी मंत्री म्हणून मिळालेला नव्हता. की तुमच्या काळामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या का झाल्या? सरळ साधा प्रश्न आहे. तुमचे महान नेते म्हणजे आता ज्या काँग्रेसला पडकं घर म्हणलेले त्याच काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या कशा चर्चा चालू आहे, त्या काँग्रेसचे नेते असलेले महान राहुल गांधी यांनी, तेव्हा ते फक्त नेते होते, विरोधी पक्ष नेते असायचा प्रश्न जो त्यांचाच पक्ष सत्तेवर होता. आणि यवतमाळमध्ये कलावती आई तिच्या मी घरी कसं गेलो, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची बायको, बाकीचे सगळं किस्सा संसदेत सांगितला होता. तेव्हा कोण कृषी मंत्री होतं? तुमच्या माननीय आजोबांनी जेव्हा कापसावरती निर्यात बंदी लादली, कापसाचे भाव पडले, मुरासोली मारन तेव्हा वस्त्रोद्योग मंत्री होते UPAच्या काळातले. कोणाच्या हितासाठी, कुठल्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीच्या हितासाठी कापसाच्या भावात शेतकऱ्यांना देशोधडी लावण्यात आलं होतं? आहे का हिंमत रोहितदादा पवारांची विचारायची? आजोबांना दुसऱ्याकडे म्हणत नाही, घरातल्या घरात विचार. तुमच्या गटातच ना आता ते तुम्हीच काका तुमच्या आजोबांच्या गटामध्ये आहात ना. तुमच्या काकाच्या तर गटात नाही आहेत तुम्ही. तुमच्या आत्याबरोबर आहेत ना, सुप्रियाताईंबरोबर. आजोबांबरोबर आहात ना तुम्ही. म्हणजे गटातल्या गटातच आहे ना. त्याच्यातही पुन्हा वेगळ्या म्हणजे वाड्यातच आहे ना, दुसऱ्या वाड्यात जायची गरजच नाही ना. मग तिथे जाऊन विचारा ना त्यांना एकदा तुम्ही. कर्जमाफी हा शब्द वापरायला तुम्हा सगळ्यांना लाज कशी वाटत नाही? शेतकरी चळवळीने 1980 पासून स्पष्टपणे आकडेवारी सगट सिद्ध करून दाखवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे, माफी वगैरे सारखे शब्द वापरू नका, कारण की हे तुमचं पाप आहे. शेतकऱ्यांनी काही गुन्हा केलेला नाही जेणेकरून तुम्ही त्याला कर्जमाफी असा शब्द वापरावा. हे तुमचं पाप आहे, सरकारी धोरणाचं पाप आहे. डंकेल प्रस्तावावरती सह्या करताना जे कागदपत्र सादर केलेले होते त्याच्यामध्ये भारतीय सरकारने अधिकृतरित्या कबूल केलं की आम्ही उणे 72% इतकी सबसिडी कशी देतो. उणे म्हणजे ज्या मालाला 100 रुपये द्यायला पाहिजे त्याला आम्ही जेमतेम 28 रुपयेच मिळतील अशी व्यवस्था करतो. म्हणजे त्याच्या मागं 72% इतकं नुकसान शेतकऱ्याचं होतं. आम्ही शेतकऱ्याला जेव्हा मदत करतो म्हणतो तेव्हा म्हणजे आम्ही तर नेहमी उदाहरण सांगतो की 1,00,000 रुपयांनी त्याचा खिसा कापायचा आणि 5,000 रुपये त्याला अनुदान दिले म्हणून सांगायचं आणि त्याची डिमडी माजवायची. कर्जमाफीचं काय सांगता तुम्ही गोष्टी, कुणाला सांगता? आणि तुम्ही पण ते शब्द वापरता. सत्तेमध्ये असतानाच तुम्ही हे कर्जाचे डोंगर त्याच्या उरावरती ठेवले होते. तुम्ही सत्तेवरती होता तेव्हा सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्या होत्या. शेड्यूल 9 हे काँग्रेसच्या काळामध्ये पहिली निवडणूक व्हायच्या आधी नेहरूंनी केलेलं पाप आहे सगळ्यात मोठं, की आज सुद्धा ते शेतकऱ्याला भोवतं आहे. शेड्यूल 9 मध्ये सगळे शेतीविषयक कायदे घातल्यामुळं त्यांना न्यायालयामध्ये आव्हान देता येत नाही. रोहितदादा पवारांचे जे कोणी कायदेशीर सल्लागार असले जरा त्यांच्याकडे जाऊन त्यांनी बसावं विचारावं शेड्यूल 9 म्हणजे काय आहे ते. आणि हेच पाप तुमचे आजोबा जेव्हा सत्तेवरती होते, राज्यात होते, केंद्रात होते, तुमचे काकाही जेव्हा त्यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री सत्ते. मावळमधला गोळीबार कोणाच्या काळात झाला हो रोहितदादा? विचारा ना, तुमच्या काकांनाही विचारा, आजोबांनाही विचारा, आत्यालाही विचारा. मावळमधला गोळीबार कोणाच्या काळात झाला होता? सुरेगावला गोळीबार झाला तेव्हा 3 शेतकरी मृत्यू पावले आणि त्या पार्श्वभूमीवरती तुमचे आजोबा काय करत होते? या छत्रपती संभाजीनगरमध्ये
415-14 खासदार असलेल्या राजीव गांधींच्या काँग्रेसचे हात बळकट करायला आपला सगळा तथाकथित पुरोगामी लोकशाही दल समाजवादी काँग्रेसची नौटंकी संपवून काँग्रेसमध्ये प्रवेश करत होते. आणि तेव्हा शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शेतकऱ्यांवरती गोळीबार करून या छत्रपती संभाजीनगर पासून जवळ असलेल्या हिंगोली जिल्ह्यात सुरेगावला गोळीबार झाला होता आणि 3 शेतकरी मेले होते. तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होते रोहित दादा? विचारा तुमच्या आजोबांना. आज तुम्ही जे विचारायला लागला जाचकाठी आणि काय सगळ्या गोष्टी आहेत, मुळात हे सगळं आलं कुठून, पाप कुठलंय? पहिली आत्महत्या केव्हा झाली आहे? नोंदणीकृत सरकारने मान्य केलेली साहेबराव करपे पाटील नावाचा विदर्भातला 100 एकराचा मालक असलेला कापसाचा शेतकरी 19 मार्च 1986 ला आत्महत्या करतो. कोण सत्तेवरती होतं तेव्हा रोहित दादा? तुम्ही आता नाटकं करता, नौटंकी करता. 3 दिवसाचं आमरण उपोषण. तर ते म्हणलं ना, जरांगे आणि रोहितदादा पवार हे 2 असे आहेत की ह्यांच्याच एंट्री ऑस्करच्या ह्याच्यामध्ये गेलं तर अभिनयाचं बक्षीस यांनाच मिळणार आहे, दुसऱ्याला मिळूच शकत नाही. काय नौटंकी, काय चाललंय? कर्जमाफी हा शब्द आम्ही जाऊ द्या, प्रत्येक ठिकाणी अगदी तात्विक दृष्ट्या सुद्धा ही गोष्ट आता मंजूर झालेली आहे की शेतकऱ्याला त्याच्या उत्पादन खर्चा इतका भाव मिळू नये अशी व्यवस्था केल्या गेलेली. खुल्या बाजारपेठेमध्ये जर भाव मिळाला नसता तर आम्ही बिलकुल कुठे तक्रार करायला जाणार नव्हतो, जाणार पण नाही तिथून पुढे सुद्धा. पण तुम्ही तो भाव मिळू देत नाहीत. अगदी आत्ताचं ताजं उदाहरण, ह्या मोदी सरकारने सुद्धा शेतकऱ्यावरती अन्याय केलेला आहे. जेव्हा तुम्ही साखरेला निर्यात बंदी लादली, त्या साखरेच्या निर्यात बंदीमुळे मिळणारे डॉलरही आटले आणि दुसरीकडून ऊसापासून इथेनॉल तयार करायचा मार्गही खुंटला. कारण की त्यांनी तुमच्या मागणीप्रमाणे जेवढं इथेनॉल तयार केलं होतं तेवढे सरकारने खरेदी केलेलं नाही. हे सगळं समोर असताना ते राहिलं बाजूला. तुम्ही त्याच्यावरती चकार शब्द बोलत नाहीत, कारण ते तुमचं सगळं पाप आहे, तुमच्या आजोबांचं पाप आहे. ते ज्या काँग्रेस परंपरेतून आले त्या काँग्रेस परंपरेचं पाप आहे. त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण, जे नेहरू म्हणजे महाराष्ट्रापेक्षा कसे मोठे ते म्हणत, त्या नेहरूच्या नीतीचं हे पाप आहे. पण तुम्ही तिकडे लक्ष देणार नाहीत. 3 दिवसाचं भव्य असं आमरण उपोषण तुम्ही 10 मिनिटं आधी ट्विट करता, एक्सवरती लिहिता की कसं माझ्या कोणी विचारायला आलं नाही किंवा कसंही करणार नाही, त्याच्यामुळे आम्ही बिलकुल फेरविचार करणार नाही. 10 मिनिटात नंतर उपोषण संपतं. जरांग्याचं तर उपोषणाला बसल्या बसल्याच लोक म्हणले होते की उपोषण हे कधी संपणार आम्हाला माहिती. मग काय नौटंकी चाललेली आहे? तुम्हाला जर शेतकऱ्यांची काळजी होती तर जेव्हा कृषी कायदे मोदी सरकारने आणले होते, त्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी जो भंकसपणा 1 वर्षभर रस्त्यावर चालला, त्याला तुम्ही कसं काय पाठिंबा दिला? सगळ्यांनी मिळून पाठिंबा दिला. सरकारवरती तुम्ही दबाव आणला आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी मोदी सरकारने शेपूट घातलं आणि कृषी कायदे मागे घेतले. हा सगळ्यात जास्त मोठा अन्याय झालेला आहे शेतकऱ्यांवरती. ज्या शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळू लागलेलं होतं, ज्या शेतकऱ्याला बाजारपेठेचं स्वातंत्र्य मिळत होतं, ते जे 3 आधीचे घातक असे कृषी कायदे होते आधीचे, याच्यामध्ये इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट, आवश्यक वस्तू कायदा, त्याच्यानंतर लँड ॲक्विजिशन, जमीन संपादन, आणि काय त्यानंतर लँड पुन्हा होल्डिंग, म्हणजे भूधारणा, म्हणजे जमीन तुमच्याकडे किती असावी, तुमची जमीन कधी काढून घ्यावी, आणि आवश्यक वस्तू कायदा, ह्या 3 कायद्यांचा फास जो शेतकऱ्याच्या गळ्याशी आजही बसलेला आहे, ते काढण्यासाठीचे हे 3 नवीन कायदे होते. आणि त्याच्या विरोधात तुम्ही रस्त्यावरती आलात. त्याच्या विरोधात तुम्ही ते खालिस्तानी आणि ते सगळे अर्बन नक्षल आणि ते सगळे बदमाश अतिरेकी जे सगळे रस्त्यावरती बसले होते, आजही आम्ही त्याच्यावरती टीका करतो. आणि त्याच्यामध्ये जे कोणी तुम्ही वयस्क म्हातारे लोक आणून बसले होते, ज्याचा नैसर्गिक मृत्यू झाला तर म्हणतात 700 बळी घेतले. हा भंकसपणा सगळा तुम्ही चालू ठेवला, त्याला तुम्ही पाठिंबा दिला, आणि इकडे मात्र नौटंकी करतात 3 दिवसाच्या उपोषणाची. आणि कर्जमाफी, कर्जमुक्ती म्हणा आम्ही म्हणून वारंवार जो उल्लेख केलेला आहे, असो, तुमची मर्जी. तुम्हाला आज विरोधी पक्षामध्ये बसून जर शेतकऱ्याच्या मूळ प्रश्नावरती जायचं असेल तर ते सगळं तुम्ही तो उकिरडा काढला ना, ते काय आपल्याकडे म्हणतात ना, वारकाच्या उकंडात केसच निघत राहणार, तशी म्हणे ती. तुम्ही काढला ना हा विषय, हा सगळा काँग्रेसवरती उलटणारा विषय. हे तर सरकार दोषी आहेच्या आधीच सांगतो मी तुम्हाला. शेतीच्या प्रश्नावरती सगळ्यात शेपूट घालेपणा मोदी सरकारने केले. बाकीच्या विषयाच्या वरती जो ताठपणा दाखवलेला आहे, प्रत्येक वेळी कडक अशी भूमिका घेतली, पण शेतीचा प्रश्न आला म्हणलं की हे बरोबर नेहरू नीतीवरती जातात. कारण की शहरी मतदार आणि बाकीचे जे मत, आणि शेतकरी तसाच आहे.
जो त्याचं सगळ्यात जास्त नुकसान करतो त्याला सगळ्यात जास्त मतदान शेतकरी करतो. कृषी कायद्यासारखा भंकसपणा, सत्ताधारी तसेच आणि विरोधकही तसेच. म्हणजे आता तर परिस्थिती अशी होऊन बसलेली आहे. एरवी तरी सत्ताधारी जर एकीकडे असतील तर विरोधक दुसरीकडे असतात. शेतकऱ्यांचा प्रश्न हा एकमेव प्रश्न असा आहे भारतातला की आत्ताचे जे विरोधक आहेत ते सत्तेवरती आले तर तेव्हा तेच पाप करत होते, तेव्हाचे विरोधक आता सत्तेवर आले तरी तेच पाप करतात. म्हणजे शेतकऱ्याच्या मुळावर शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण. मग ते सरकार कोणाचंही असो. ही नोटंकी जेव्हा रोहितदादा पवार करतात तेव्हा त्यांना हे माहिती नाही की सत्तेवर बसलेले तर त्याच्या पलीकडे. तुम्ही तुमचंच हे पाप असल्यामुळे तुमचं बोलणं कोणीच मनावर घेऊ शकत नाही, कारण की हे सगळं तुमचंच आहे. आणि आता मात्र तुम्ही नोटंकी करणार आणि 3 दिवसाचं भव्य असं आमरण उपोषण तुम्ही संपवणार. असो, कर्जमाफीच्या ऐवजी कर्जमुक्ती तरी शब्द तोंडामध्ये ठेवा, म्हणजे तेवढं तुम्ही शेतकऱ्याच्या पोटी काहीतरी कृतज्ञ आहात हे वाटेल. इथेच थांबूयात. धन्यवाद. धर्मजागृतीचा